एक रिदम अशोक पांचाळ नावाचा तरुण आहे, 37 वय त्याचं आहे आणि तो बेसिकली आहे जिम ट्रेनर. तर मागच्या कित्येक वर्षापासून तो जिम ट्रेनरचं काम करतो आणि काही 2-3 महिन्यापासून त्याने लोकांमध्ये असं भासवलं की माझ्या अंगामध्ये देवाचा वास आहे, देवाचा संचार आहे आणि त्या देवाच्या माध्यमातून मी तुमच्यावर जे आलेले संकट आहेत ते मी दूर करू शकतो. मग त्याच्यामध्ये नोकरीमध्ये अपयश, घरामध्ये वास्तुदोष किंवा कोणाच्या अंगात भूत आलं असेल तर ते उतरवण्याचं काम मी करतो असं लोकांना त्यांनी पसरवलं. लोक त्याकडे जायला लागले आणि मग लोकांना त्यांनी सांगितलं की तुमचा जो दोष आहे तो दोष दूर करण्यासाठी की मला काही वस्तूंची गरज लागेल. मग त्यामध्ये बकऱ्याचं कलेजी, काही लिंबू, काही काळा फडका, स्मशानातली राख आणि असे काही पदार्थ वस्तू घेऊन यायला सांगायचा. त्याप्रमाणे ती लोकं त्याकडे जायची, त्या वस्तू घेऊन. मग त्या अंगात देव संचारल्यानंतर तो ते सगळ्या वस्तू त्या लोकांच्या अंगावरून काढायचा आणि त्या सगळ्या वस्तू एखाद्या लाल किंवा काळ्या फडक्यात गुंडाळून ते फडकं गुंडाळलेलं ते कुठेतरी चौकामध्ये ठेवून द्यायचं तो. तर असं त्याचे प्रकार चालू होते. तिथल्या रहिवाशामध्ये थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यांनी त्याला सांगितलं की तू हे जे करतोस ते चुकीचं आहे, त्याच्यामुळे आमच्या मनात भीती निर्माण होते, तर तू हे बंद कर. तेव्हा त्या लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही जर माझ्यामध्ये आलात, विधीच्यामध्ये आलात, तर मी तुमचा देखील सर्वनाश करेन. ती लोकं घाबरली. ती लोकं आमच्याकडे आली आणि आम्हाला त्यांनी समस्या सांगितल्यानंतर आम्ही ते व्हेरीफाय केलं, इन्क्वायरी केली आम्ही. तर त्या इन्क्वायरीमध्ये आम्हाला असं लक्षात आलं की तो जे प्रकार करतो आहे हे कायद्याला अभिप्रेत असे प्रकार नाही आहे, ते चुकीचं आहे. पण आम्ही त्यांची आलेल्या लोकांची आम्ही तक्रार घेतली आणि FIR रजिस्टर करून काल आम्ही त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि आता अटक करून त्याला मान्य न्यायालयात हजर केलेलं आहे रिमांड कामी. तर आता आपण बघतोय की डॉक्टर अशोक खरातेचं प्रकरण खूपच गाजते, त्याचाच कुठेतरी हा फायदा करून त्याप्रमाणेच आपण पाहिलं की तसाच तो काहीतरी हे करतो की लोकांना घाबरून घेत. तसं असू शकेल. आता जेव्हा आता काल ते FIR दाखल झालेली आहे त्यामुळे लोकांमध्ये जे भीतीचं वातावरण ते दूर झालेलं आहे. त्यामुळे भीतीचं वातावरण दूर झाल्यानंतर काही लोक आमच्याकडे तक्रार द्यायला आल्यानंतर त्यांच्या तक्रारीची काय जे समस्या आहे ते बघून पुढे आम्ही तपासात निष्पन्न करू जे असेल ते. आरोपीचे बॅकग्राऊंड काय आहे? आरोपी हा जिम ट्रेनर आहे. जिममध्ये, वेगळ्या जिममध्ये किंवा पर्सनल ट्रेनर म्हणून तो जातो आणि मागच्या 2-3 महिन्यापासून हा त्याचा प्रकार चालू आहे, अंगात देव संचारण्याचा आणि त्याचं निराकरण करण्याचा. मी सध्या दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये. दिंडोशी पोलीस स्टेशन जो भोंदू बाबा होता आपण ते पाहू शकतो की त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्याचं. त्याचं नाव रिदम पांचाळ म्हणून आहे आणि तो एक जिम ट्रेनर आहे. जिम ट्रेनर ते भोंदोबा असा त्याचा प्रवास आहे. आज पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून त्याला आज कोर्टात हजर केलं आहे आणि पुढची कोर्टाची काय कारवाई आहे ती पाहणं गरजेचं आहे. कुठे ना कुठेतरी हा भोंदू बाबा हा एक जिम ट्रेनर असून तो लोकांना फसवणूक करत होता. फसवणूक करत तो अनेक असे स्थानिक लोकांना शाळेत देत होता की एक बाबा आहे आणि त्यांनी अनेक बाबा म्हणून त्यांनी अनेक त्या महिला असोत किंवा पुरुष असोत त्यांच्याशी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे जी आहे ती छेडछाडी करत. आता कुठेतरी दिसून येतो की तो बाबा जो आहे तो कुठेतरी पोलिसांच्या जाळ्यात फसला आहे आणि आता पोलीस आपण तिथे पाहू शकतो की त्यांना गाडीमध्ये घेऊन जाऊन आता त्यांना कोर्टात हजर करत आहे. पुढची कोर्टाची काय कारवाई आणि कोर्ट कशाप्रकारे कारवाई करतो, कुठली केस दर्ज करतो ते पाहणं गरजेचं आहे. आणि कुठे ना कुठेतरी हा बाबाला अरेस्ट करणारे जो आपला अशोक
घरात बाबाच्या नंतर आज दुसरा बाबा होता, त्याला मुंबई पोलिसांनी अरेस्ट केला आहे. त्यामुळे दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.